मेडिकल स्टोअर रुग्णांची कशी लूट करतायत त्याचा पर्दाफाश साम टीव्हीच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये करण्यात आलाय। मात्र हे इथंच थांबत नाहीये, तर कंपनी 40 पैशांना तयार होणारी गोळी रुग्णांना मात्र 5 रुपयांना घ्यावी लागते। हे लुटीचं रॅकेट कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे त्यावरचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। ऑपरेशन औषध बाजार। औषधांच्या नफेखोरीतून रुग्णांच्या लुटीचं रॅकेट। साम इन्व्हेस्टिगेशन मध्ये लुटारूंचा पर्दाफाश। लुटीच्या गोरखधंद्याला सरकारचा आशीर्वाद। साम टीव्हीनं ऑपरेशन औषध बाजार मध्ये मेडिकल स्टोअरच्या नफेखोरीचा पर्दाफाश केला। मात्र त्यानंतर साम टीव्हीच्या हाती आणखी धक्कादायक माहिती आली। औषधांच्या माध्यमातून रुग्णांच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या रॅकेटचा मार्केटमध्ये सुळसुळाट आहे। औषध कंपन्या ते पांढऱ्या कपड्यातील काही दलाल डॉक्टर गोचिडासारखं रुग्णांचं रक्त शोषून घेत आहेत त्याची माहिती मिळाली आणि खात्री करण्यासाठी डोलो आणि टेल्मा नावाच्या औषधांच्या किमती काय आहेत हे जाणून घेण्यासाठी साम टीव्ही मेडिकल स्टोअरवर पोहोचली। त्यावेळी चक्रावून टाकणारं वास्तव समोर आलं। 30 गोळ्या 130 कटिंग आहे, कटिंग आहे, कटिंग। फक्त एकच नाही तर वेगवेगळ्या मेडिकलमध्ये साम टीव्हीचे प्रतिनिधी पोहोचले। 110 नका लावून 115 किंमत आहे पट्टी किमतीला कुठं असं किमतीला मग 115 तुम्ही 110 द्यायला लागली। यानंतर साम टीव्हीनं थेट मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांना गाठलं। त्यावेळी त्यांनी डोलो गोळीचा प्रवासच उलगडून सांगितला। 100 रुपये किंमत असेल तर त्याच्यामध्ये 5 ते 18% हा GST समाविष्ट असतोय। औषधं सगळी इन्क्लुझिव्ह ऑल टॅक्सेस आहेत। त्यानंतर रिटेलरचं मार्जिन 18 ते 20%, त्यातनं ते मायनस करून त्यानंतर होलसेलरचं 8 ते 10%, नंतर जो CNF एजंट आहे त्याचं साधारण 4 ते 5%, हे मार्जिन वजा जाता कंपनीचं त्यातलं त्यांचं मार्जिन म्हणजे जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे त्यांचं मार्जिन जर म्हणजे साधारण ते 20 ते 30%, 40% पण मार्जिन ठेवतात। खरं तर एखादी गोळी कंपनीत अवघ्या 40 पैशांमध्ये निर्माण होते, मात्र ती घेण्यासाठी रुग्णांना तब्बल 5 रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतायत। एक गोळी 30 ते 40 पैशांना तयार होते। त्यानंतर कंपनी वाहतूक, मार्केटिंग आणि स्वतःच्या नफ्यासह सुपर स्टॉकिस्टला 1 रुपये 7 पैशांपर्यंत पोहोचते। त्यानंतर सुपर स्टॉकिस्ट आपला नफा बाजूला काढून ती गोळी होलसेलरला 1 रुपया 11 पैशांना विकतो, तर ही गोळी रिटेलरला 1 रुपया 20 पैशांपर्यंत मिळते। मात्र हीच गोळी रुग्णाकडे पोचेपर्यंत 5 रुपयांची होते। दुसरीकडे हा नफा आम्ही सरकारच्या नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीच्या नियमानुसारच घेतो, असं मेडिकल असोसिएशनचं म्हणणं आहे। उदाहरणार्थ तर घ्यायचं म्हणलं तर औषध उत्पादक कंपन्यांच्याकडून होलसेल लेवलला किंवा घाऊक औषध विक्रेत्याकडे जर औषध आलं तर त्याला ते 8% मार्जिन हा कायदा आहे की त्याला 8% मार्जिनशिवाय औषधं पुढं विकता येत नाही। त्यानं त्याचं स्वतःचं 8% घ्यायचं आहे आणि पुढं होलसेलरनं ते विकताना रिटेलरकडे जातं तर त्या छापील किंमत आणि होलसेलच्या या किमतीमध्ये 20% ते 18%चं मार्जिन, काही प्रॉडक्टना 16% देखील मार्जिन ह्या ज्याला कार्डियाकमध्ये डायबिटिकमध्ये म्हणजे औषधं आहेत ते 16% ते 20%चं मार्जिन ह्या रिटेल व्यवसायामध्ये शासनानं फिक्स केलेलं आहे। अवघ्या 40 पैशांमध्ये बनणारी गोळी 5 रुपयांना विकली जात असेल आणि 3 IV कॅन्युला ही 23 रुपयांना होलसेलमध्ये मिळणारी सिरिंज हॉस्पिटलमध्ये अटॅच मेडिकलमध्ये MRPच्या नावानं 173 रुपयांना सरकारच्या आशीर्वादानं विकली जातीये। त्यामुळे या रॅकेट मागे NPPAचे अधिकारी आणि औषध कंपन्यांची अभद्र युती आहे का? औषधांच्या उत्पादन किमतीपासून विक्रीपर्यंत हजारो टक्के नफा कमावला जात असेल तर या नफ्याचे वाटेकरी सरकारी अधिकारी आहेत का, असा प्रश्न निर्माण झालाय। नफ्याचे वाटेकरी सरकारी अधिकारी आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे प्रचंड नफाखोरी करणाऱ्या या रॅकेटला चाप लावण्यासाठी सरकारने किमतीच्या आणि नफ्याचं ठोस धोरण अवलंबणं गरजेचं आहे। त्यामुळे या सर्व गोष्टीला चाप बसू शकतो आणि रुग्णांच्या लुटीतून गब्बर होणाऱ्या कंपन्या आणि दलाल यांनाही मोठा आळा बसू शकतो।
कोल्हापूरवरून रणजित माझगावकरसह पुण्यावरून सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे.